अगेन्स्ट फाईट करतोय वावनचे 40+ सलामीची जोडी खेळपट्टीवरती प्रकाश पाटील आणि ऋषिकेश गोंधली ही जोडी. गेम ऑन. पहिलाच बॉल वेट अँड ऑच लेट कटचा हा नजाकत फटका चेंडू निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार. टँक डीज पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला. वेट अँड ऑच लेट कटचा नजाकत फटका प्रकाश पाटीलच्या बॅट मधून पाहिला. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट 4 धावेनं ओपन केलाय. गोलंदाज या पुन्हा एकदा साहिल उलवेकर. सेकंड बॉल लगेच बॅकअप देतोय. हा प्रॅकेटचा बॉल इथे डिलिव्हर केलाय आणि अगदी बॉडी लगतचा हा बॉल आपण पाहिला जिथे सरळ एस्ट्रिक्सच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता. थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न गोलंदाज साहिल उलवेकर करतो. पहिल्या बॉलवरती चौकाराला थोडंसं प्रेशर निर्माण झालं आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी हा डॉट बॉल. पुढचा बॉल हो पुन्हा एकदा वेट अँड ऑच चांगली फटकेबाजी पाहायला मिळतं. हा दुसरा चौकारेल फलंदाज प्रकाश पाटील याच्या बॅट मधून. प्रत्येक आट्यात उडवतो गुल्लाल भडक, प्रत्येक आट्यात उडवतो गुल्लाल. मॅच अजिंक्य पद आम्हाला जिंकायचे तो स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये वावनचे श्रीमलंग 40+ हा संघ तुम्ही पाहता. प्रकाश पाटील चांगली बॅटिंग करतोय. दोन चौकार फलंदाज प्रकाश पाटीलच्या बॅट मधून पाहिलेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार हो. थोडासा ओरपीचा बॉल होता. इष्टेक्षकाला सकवा मिळालाय आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील 22 मध्ये सिंगल मिळेल. बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावनचे टीमला एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धाव संख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती. त्याच्यानंतर करंजी कडू यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून एक दिवसासाठी ट्रॅक्टर आम्हाला दिला होता. आता यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज ऋषिकेश गोंधली. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका धावेला प्राधान्य दिलं आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पहिली संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. दहा धावा धाव पुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये प्रकाश पाटील. यस थोडासा वेगवान बॉल डिलिव्हर केला अवे फ्रॉम द बॉडी. अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रीमलंग वावनजे आज संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. सामने रंगलेत भारी या आंबे मैदानावरी. परेश भाईंची आता है भारी. त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांचं आयोजन हाय लई भारी. पाहुण्यांची गर्दी जमली सारी. चौकार षटकार मारताना भारी आंबे गावाच्या मैदानावरी. ग्रामस्थ मंडळ या आंबे गावानी, ग्रामस्थ मंडळ या आंबे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकामध्ये धाबा पहिल्या 10 पा. खरं तर तलोजा मजकूर मध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ओम नर्मदेश्वर किरवली टीम प्रशांत पाटील नानूचा संघ सुपर 8 साठी दाखल झाला. त्याचं देखील आपण अभिनंदन करूया. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती भावेश उलवेकर. हा दुसरा गोलंदाज त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऋषीचा होता जिथे ताकद कमी होती. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला. झेल संपलाय. ऋषी गोंधीचा केला पहिला धक्का श्रीमलंग वावनजे टीमला.
इट इज पहिला विकेट ऋषी गोंदे मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पहिली संघ 10 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज भावेश उलवेकरनं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. चांगला खेळ साकारला प्रकाश पाटीलच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलं आणि त्याच्यानंतर सेकंड षटकामध्ये भावेश उलवेकरनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला, जिथे ऋषीला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोसिम शेख हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सेकंड बॉल गोलंदाज तयार. हो अगदी जड मध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज भावेश उलवेकर आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जर जिंकला तर तो संघ थेट फायनलमध्ये जाईल. त्याच्यामुळे मॅच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. अचूक टप्पाना भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच खिडूकपाडा टीमसाठी हा दुसरा ट्रम्प कार्ड भावेश उलवेकर, त्यांना सलग 3 बॉल निर्धाव फेकल्यात. कमालीचा षटक राहिला विराट स्पोर्ट खिडूकपाडा टीमसाठी. समोर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑफसाईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतील, उचलतील, फेकतील. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट. प्रत्येक धाब्यासाठी संघर्ष चालू आहे. प्रत्येक धाब्यासाठी घाम गाळला जातोय. या 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये श्री मलंग वावंजे संघ. मोसिम शेख प्रहार केला पाठच्या इंटू द स्लॉट, फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. हा टोकला ब्रँडन षटकार. एक चांगला फटका फलंदाज मोसिम शेखच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचले टोटल 18 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना श्री मलंग वावंजे 40+ हा संघ. मात्र खेळ अगदी चांगला स्टँडर्ड क्रिकेट आपला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा थोडंसं वेटानं ऑच केलं. कव्हर ड्राईव्ह करत असताना चेंडू डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती. धाबा कंप्लीट केल्या 2 धाब्याच्या मदतीनं. दुसऱ्या षटकाचे खेळ देखील आता समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्री मलंग वावंजे हा संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. स्वामीने आई एकविराच्या चरणी नतमस्तकून आपण या स्पर्धेची सुरुवात केली आणि एक दमदार स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो, जिथे सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. एका साईडला विराट स्पोर्ट खिडूकपाडा आणि त्या संघासमोर फाईट करत असताना श्री मलंग वावंजे. 12 चेंडूंचा केस समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 10च्या सरासरीनं धावा जमा केल्या सध्या वावंजे टीमनं आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 20 या आकड्यावरती. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता राहुल उलवेकर हा एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. राहुल उलवेकर हा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पहिला इन ॲक्शन मध्ये प्रकाश पाटील ॲज द ओपनर आहे. अनेक वेळा भरपूर चांगला खेळ साकारला. मात्र या मॅच मध्ये करो या मरो अशी लढत आहे. या लढतीमध्ये चांगला खेळ साकारावा लागेल. बॅकफुटवरती गेले जरूर. बॅटची इनर एज घेतली. एस्ट्रेकच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि सलगचा हा दुसरा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर आहे 20 या आकड्यावरती. सध्या श्री मलंग वावंजे अंतिम षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल. क्षमता प्रोटेक्शन स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. प्रकाश पाटीलला गोलंदाज तयार. सिद्ध करत असताना फटका अगदी स्ट्रेट डाईव्ह केला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी करणार नाहीये. पकडला झेल. संपलाय. प्रकाश पाटीलचा केला दुसरा धक्का श्री मलंग वावंजे टीमला.
व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय सतीश दादा पाटील शेतकरी कामगार पक्ष युवा कार्यकर्ता यांचं इथे शुभ आगमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी करत असताना राहुल उलवेकर सध्या विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी साकारते. अंतिम षटक अगदी चांगल्या रीतीनं फेकत असताना आपण राहुल उलवेकरला पाहतोय. नवीन फलंदाज पंकज पाटील हा इन झालाय. टॅपिंग क्रिकेट चालला ऑन साईडला मिड विकेटला हा बॉल ट्रॅव्हल केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न धाडस माणस करत नाही. एकच धाबेनं समाधान मानलं आणि एका धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना श्री मलंग वाबंजे स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती मोसिम शेख एक विस्फोटक खेळाडू आणि अंतिम टप्प्यामध्ये अंतिम काही बॉल मध्ये प्रतिप्रहार करावा लागेल. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता आणि इथे मात्र हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं चाणक्यरित्या सध्या गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये राहुल उलवेकर आणि शेवटचं षटक कसं फेकावं याचं जिवंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय राहुल उलवेकर. कमालीचं षटक राहिले. या षटकाचा विचार केला 5 चेंडूमध्ये अवघ्या फक्त एकच धाव आणि एक धक्का बॅटिंग करत असताना श्रीमलंग वाबंजे टीमला दिला. भरपूर चांगला हा षटक खिडूकपाडा टीमसाठी. अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये मोसिम शेख. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. केली चुकी. कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र इथे एकच धाव पाहायला मिळालं. अशी धाव नसते. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. एकच धाव. एक सुद्धा धाव नाही का? यस एक धाव आहे. तर पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्रीमलंग वाबंजे 40+ हा संघ 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 22 धावा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलंय. विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीम समोर लक्ष प्रवास येणारे 18 बॉल आणि 23 धाब्यांचा प्रवास केला जाईल. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल या एका सेकंड सत्रामध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा आकाश शेळके यांच्याकडे. थँक्यू सो मच. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आमचे चिंचवलीचे आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गौतमजी भोईर साहेब यांच्या वतीनं हा सन्मान आपण इथे करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करून घ्यायचा. सन्मान केला जाईल सतीशजी पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आदरणीय चिंचवलीचे मान्यवर आहेत. त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडल चषक 2024च्या या सुवर्ण पर्वामध्ये आपण इथे त्यांचा सन्मान पाहतोय मंचावरती. आयोजन कमिटीच्या वतीनं आयोजक आणि संयोजक आमचे त्यांच्या वतीनं इथे हा सन्मान केला जात आहे. माईची उबदार शाल भगवी शाल देऊन त्यांना आपण पाहतोय या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे मोमेंटो दिलं जात आहे आणि त्यांचा हा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या थाटामाटानं पार पडलं जात आहे. रोहिदासजी कणेरे साहेब यांचं देखील मंचावरती स्वागत आहे. आपलं देखील आम्ही स्वागत करतो. शब्दसुमनांनी आपलं देखील स्वागत आहे. उरलेल्या मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण देखील जाणार आहोत. दरम्यान सामना देखील इम्पॉर्टंट आहे. सेमीफिनाल आहे. महाअंतिम फेरीसाठी कुठला संघ निवडला जाईल यासाठी आपण चलतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे विरा स्पोर्ट खिडूकपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल श्री मलंग स्पोर्ट लिजन 40+ वावंजे. फुलचंद्र पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. नक्कीच सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमचे परम मित्र आदरणीय तनिष्का कम्प्युटर्स या खरं तर संस्थानाचे क्रिएटर भावेश भोईर यांचं इथं आगमन झाले. त्याला विनंती आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 18 मध्ये 23 धावांचं आव्हान असणार आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश उल्वेकर आणि साहिल उल्वेकर या दोघांना मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून आणलं जात आहे. आव्हान यावेळेला छोट आहे, समोर 40+ हा संघ असणार आहे, त्या संघाच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. अगदी कशा पद्धतीनं या धावा बनवल्या जातील की धावा थांबवल्या जातील, कारण एका बाजूला एक्सपिरियन्स तर एका बाजूला युवा पर्व अशी लढाई आहे. आणि असं म्हटलं जातं की अशा वेळेला नियमितपणे एक्सपिरियन्स आपण पाहतो की ते मैदानामध्ये थोडा का होईना मात्र जरूर दुसऱ्या संघांना थांबवताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. तर या मॅचमध्ये कसा होणार आहे खेळ, मॅचकडे जातोय, कोण जिंकेल कोण हारेल, लढाई असेल कर्तृत्वाची, लढाई असेल मेगा फिनालेपर्यंत जाण्याची. पहिला चेंडू प्रकाशचा, पहिलाच बॉल अगदी बॉलला फिरकी दिली होती, अगदी बॉल आपण पाहिला खोलात टाकण्याचा प्रयत्न राहिला. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवात चांगली आहे. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे, वेल बिगन इज अ हाफ डन, म्हणजे तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुम्ही अर्धा पल्ला तिथेच निश्चित केलेला असतो, तशी सुरुवात करायची या हेतूनं गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती थांबवलं भावेश सारख्या एका महंतम फलंदाजाला. पुढचा बॉल असेल ओव्हर द विकेटनं गोलंदाज प्रकाश पाटीलचा. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, या वेळेला गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आदर्श भारत माझा आपण पाहतोय या न्यूज चॅनलवाले आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलेत. या स्पर्धेसाठी आपण त्यांचं आगमन पाहतोय. ही जी स्पर्धा आहे ती प्रभात पर्वच्या माध्यमातून आता आपल्याला नक्कीच न्यूजच्या माध्यमातून सर्वकडे धडकताना पाहायला मिळेल. आणि त्यांचे संपूर्ण न्यूज रिपोर्टर आज या स्पर्धेची काळजी घेत असताना त्यांचं देखील आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पद्माकर जी कांबळे सर आपण पाहतोय आणि त्यांचे सहकारी इथे आपण पाहतोय पहा, या बॉलवरती आपल्याला धावा येताना जरूर पाहायला मिळतील. पद्माकर सर ज्यांनी आपण पाहिलं की चांगली टीचिंग नियमितपणे दिलेली आहे आणि आज या सामन्यांचं चित्रीकरण करत असताना न्यूज चॅनलसाठी ते आपल्यासोबत जॉईन झालेत. प्रभात पर्व या खरं तर चॅनलसाठी ते आहेत काम करत असताना. पहा इथे हा फटका चांगला आहे, स्वाईप केलंय बॉलला, आउटफील्ड धीमी आहे परंतु बॉल अडवणं शक्य नाही आहे आणि बॉलला दिशा दिली भावेशनं, बॉल येतोय चौकार. क्या बात आहे, अप्रतिम संगीत, डीजे नितीनची संकल्पना, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे आणि काळजातच नव्हे तर रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो, आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान झोकतो या मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण त्रिवार मानाचा मोजरा करूयात आणि पुन्हा एकदा मॅचकडे जाऊ. 13 धावा झाल्या धाव फलकावरती, बिना गड्याचा मोबदला आहे. सामने रोमांचक मोडवरती आपण येताना पाहतो. सेमीफिनाले फर्स्ट आहे अँड लास्ट आहे, कारण इथून जो संघ जाईल तो थेट अंतिम फिनालेचा तिकीट त्याला मिळणार आहे. हा फटका छान खेळलाय, अगदी गॅप मधून साहिलनं एक्झिक्यूट केलेला स्ट्रोक, शेवटच्या बॉलवरती हल्लाखोल आणि 4 धावा. बघायला परेश चषक ठेवलाय आज आंबेगावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबेगावाला. क्या बात आहे, क्या बात आहे. 12 मध्ये 6 पाहिजेत आणि आपण पाहिलं अगदी ही स्पर्धा आमचे परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडळ चषक असं नाव या स्पर्धेचं पाहायला मिळालं. आई गावदे जरीमर्या क्रिकेट संघ आणि भूमिका 11 क्रिकेट संघ वावंजे गावातील आमचे परेशभाई पाटील यांच्या नावारूपानं खरं तर आणलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज आंबे क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी नक्कीच सर्वांचं मन जिंकलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा थेट आता आपल्याला न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील आपल्याला पसरताना पाहायला मिळेल. ही स्पर्धेची ख्याती आहे, चांगली स्पर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आपण पाहतोय चरण शिगेला आपल्याला येताना पाहायला मिळते. सर्व न्यूज रिपोर्टर देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आज दखल घेत असताना स्पर्धेची 17 झाले धाव फलकावरती, बिना गड्याचा मोबदला आहे. प्रभात पर्वच्या सर्व आम्ही न्यूज रिपोर्टर्सचं अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आंबे क्रिकेट संघाच्या वतीनं देखील स्वागत करीत आहोत. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे.
17 धावा आहेत धाव फलकावरती. बिना गड्याचा मोबदला आपण पाहतो तिकडे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय अजून एक धमाका दाखवायचा प्रयत्न होता. यावेळेला साहिल आपण पाहतोय थांबण्याचा निर्णय. एकूण धावा जर पाहिलं तर आता 1 या धावेनं 18 धावांकावरती किडुकपाडा संघ जाताना पाहायला मिळतोय. मालिकावीरसाठी आपण पाहतोय आज आपल्याला जी स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते ते आपल्याला DB भाई म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेले आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय या सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, ती मोठी मालिकावीर असणार आहे या स्पर्धेमधील. आणि आपण पाहतोय ती ज्याला मिळेल त्याचं स्वप्न साकार होईल. अर्थातच आपण पाहू शकतो की आमचे परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. 21 धावा झालेत धाव फलकावरती. पोचायचं आहे 25च्या 23चं टार्गेट आहे. 22 याच्या बॅटमधून जर रिव्हर्स सिक्सर आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मयूर कणेरे आणि आमच्याकडून. नाही, सिक्सर पाहिजे होता. येस, बाउंड्री आहे आणि क्लिअर हिट आहे. इथे धावा आपण पाहतोय या येथील 4. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम किडुकपाडा. विरा स्पोर्ट किडुकपाडा गोस टू फिनाले. महाअंतिम फेरीसाठी निवड झालेला संघ आहे. स्पर्धेमधील 200वा चौकार लगावत महाअंतिम फेरीमध्ये धडक मारलेला संघ ठरलाय विरा स्पोर्ट किडुकपाडा. वेल प्लॅन, अभिनंदन, क्या बात आहे. चला दोन्ही टीम्स आपण यायचं आहे इथे समोर, कारण जे न्यूज चॅनलवाले आहेत त्यांना तुमची मुलाखत घ्यायची.